आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोज राजे यांचाच करिश्मा असल्याचं सिद्ध झालं. दोघांनी आपापल्या समर्थकांना दणदणीत मतानं निवडून आणलेले आहेत. त्यामुळे मालोज राजे यांनी विशेष लक्ष या प्रभागात घातलं. आमदार सतेज पाटील यांनी या प्रभागात चांगलं लक्ष घातलं आणि अखेर प्रभाग 5 वर 4च्या 4 काँग्रेसच्या जागा निवडून आलेल्या आहेत. विनायक कारंडे हे निवडून आलेत. सरोज सरनाईक, माजी नगरसेवक अर्जुन माने आणि माजी महापौर स्वाती येवलुजे या चौघांनीही काँग्रेसचा झेंडा फडकवलाय. प्रभाग क्रमांक 5 जो रमणमाळा परिसरात आहे, इथं माजी नगरसेविका पल्लवी निलेश देसाई यांचा पराभव झालाय. त्यांच्याशिवाय अनिल अधिक, समीर येवलुजे आणि मनाली धीरज पाटील या चौघांचाही पराभव झालेला आहे. विनायक कारंडे हे आमदार सतेज पाटील गटाचे कट्टर समर्थक आहेत, ते निवडून आलेले आहेत. याशिवाय स्वाती येवलुजे ह्या सुद्धा आमदार सतेज पाटील गटाचे आहेत, त्याही निवडून आलेत. आणि माजी आमदार मालोज राजे यांच्या गटाचे सरोज सरनाईक आणि अर्जुन माने हेही निवडून आले आहेत. म्हणजे 4 ही उमेदवार प्रभाग क्रमांक 5 मधून निवडून आलेत. मोठा फायदा काँग्रेसला होताना दिसतोय, कारण अनेक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दणदणीत मतानं निवडून येतात. अजूनही 3 ते 4 प्रभाग मोजायचे आहेत. त्यामुळं एकूणच काँग्रेसचा झेंडा सध्या कोल्हापूर महापालिकेच्या दिशेने निघालाय. महायुती आणि काँग्रेस समसमान निघाललंय. अगदी 4 किंवा 5 जागेवरच आता घमासान होणार आहे. पाहूया नेमकं काय होते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या आणखी राहिलेले प्रभागाची मतमोजणीचा निकाल हवा असेल तर लगेच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.